नमस्कार. आज श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या संवादामध्ये जसा अर्जुन गोंधळलेल्या स्थितीत जाणार आहे ना, तसे आपणही गोंधळलेल्या स्थितीत जाणार आहोत. म्हणजे मी तरी गोंधळलेल्या स्थितीत आहे. मी तुम्हाला सांगितलं, मला जे कळतंय ते मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे मला ज्ञान आहे ते सांगत नाहीये, मला जे कळतंय ते मी तुम्हाला सांगतोय. आता जरा गोंधळलेली स्थिती आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, दुराचारी व्यक्ती माझी अनन्य भावाने सेवा करीत असेल तरीही त्याला साधू मानायला हवे. झाला डोक्याचा भरता होऊन जातो. आता प्रश्न असा आहे, एक तर दुराचारी व्यक्ती भक्त कसा असेल, आहे ना? दुराचारी व्यक्ती भक्त कसा असेल. दुसरा प्रश्न मनामध्ये येतो, भक्त असेल तर दुराचारी कसा असू शकेल. एक तर भक्त असला पाहिजे, दुराचारी असला पाहिजे, दोन्हीपैकी एक असलं पाहिजे. पण दुराचारी व्यक्ती भक्त असतो आणि तरी त्याला साधू म्हणायचं असं देव का म्हणतोय? फार मोठा लोचा आहे आणि हा लोचा समजूनच घ्यावा लागणार आहे. जरा नीट समजून घ्यावा लागणार आहे. कारण एकदा अनन्य भावाने भक्ती करू लागला की दुराचारी राहत नाही. कारण देवच ठेवत नाही. योगक्षेमम वहाम्यहम्. त्याच्या आयुष्यात सगळं भलं करायची जबाबदारी असते. देवच त्याला तसा ठेवत नाही. भक्ती असेल तर दुराचार नाही, दुराचार असेल तर भक्ती नाही. हे क्लिअर आहे. म्हणजे हे कन्सेप्ट डोक्यातली क्लिअर आहे. मग तरीही साधू म्हणावा असं का म्हणतायत? मला काही गोष्टी आठवतात आणि त्या गोष्टी सांगतो. म्हणजे त्या गोष्टीवरच आपल्याला कळलं तर कळलं. म्हणजे मलाही कळलं तर कळलं, तुम्हालाही कळलं तर कळलं. तुम्हाला कळलं असेल तर मला सांगा, मला काय कळलं सांगता सांगता तुम्हाला सांगेन. बस एवढंच आपल्या दोघांच्या मध्ये आजचा संवाद ठेवूया. पहिली गोष्ट आहे, एक आपण ती पुस्तका चातुर्मासामध्ये वाचलेली आहे बघा. कुठल्या तरी पुस्तकात आहे, मला नेमकं आठवत नाही ते पुस्तक कोणतं. एक चोर असतो आणि तो दरोडेखोर, वाटमारी करणारा, आणि तो आपल्या एका बेलाच्या झाडावर लपून बसतो. त्याला त्या बेलाच्या झाडाच्या खाली एक माणूस येऊन रोज शिवलिंग स्थापन करतो शिवरात्रीच्या दिवशी. रोज नाही, शिवरात्रीच्या दिवशी. आणि त्या बेलाच्या झाडावर बेल काढून घेऊन तो शिवाच्या ह्याच्यावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत एक 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 बेलपत्र वाहत असतो. त्या एका रात्री एक चोर सुद्धा त्या झाडावर लपलेला असतो. जाणारा येणाऱ्याला लुटायचं असतं. याची पूजा झाली की खाली उतरू आणि मग त्याला बाकीच्या येणाऱ्याला लुटू. कारण पूजा करणाऱ्याजवळ काहीच नसतं हे चोराला माहित आहे. याच्या पूजेत व्यत्यय नको म्हणून तो झाडावर लपून बसतो त्या. आणि हा काय करतोय ते बघत असतो. आता याची लाख बेलपत्र व्हायची आहेत आणि हा वरून आपला तो जो करतोय टाइमपास काहीतरी करायला पाहिजे ना, त्याची चेष्टा करत बसतो. यानं ओम नमः शिवाय म्हटलं की हा वरून ओम नमः शिवाय म्हणायचा हळूच, आणि त्याला ऐकू जाणार नाही अशा आवाजात, आणि एक बेलाचं पान खाली सोडायचं. झाडच होतं बेलाचं. एक एक तोडायचं, खाली टाकायचं, ओम नमः शिवाय खाली, ओम नमः शिवाय खाली. आता हा जितके बिल्वपत्र वाहतोय तितकीच बिल्वपत्र हाही वरून टाकतोय. हा जितक्या वेळेला ओम नमः शिवायचा जप करतोय शिवरात्रीच्या दिवशी तितक्या वेळेला वरचाही करतोय. भलेही उपहास असेल, पण तो करतोय ते करायचं म्हणून ते करतोय. आणि कथेत असं सांगितलंय की महादेव म्हणतात, अरे तुला मी प्रसन्न झालो, याच्यासोबत तुलाही प्रसन्न झालो. कारण तू सुद्धा शिवरात्रीच्या दिवशी लक्ष बिल्वपत्र वाहण्याचं काम केलेलं आहे. त्याच्या डोक्यात काय विचार आहे हा महादेवाने विचार नाही केला. त्याच्या मनातला भाव बघितला, कुतूहल बघितलं आणि प्रसन्न झाला. म्हणजे मनातला भाव सुद्धा महत्वाचा असतो. महादेव प्रसन्न झाला. आता ही कथा ऐकता ऐकता प्रश्न पडतो की तो उगाचच बिचारा खालचा आंघोळ बिंघोळ करून स्वच्छ होऊन सुचुरीभूत होऊन भस्म लावून आला होता असं आहे का? नाही. यालाही ओळखावा, त्यालाही साधू ओळखावा. त्याच्याही मनात उत्तम भाव आलेत. उलट सगळ्या दुराचाराला दूर करून त्याच्या मनामध्ये उत्तम भाव आलेत. त्यामुळे तोही देवाच्या जवळचा. वाल्या कोळ्याची कथा तर आपल्याला सगळ्यांना चांगली ठाऊक आहे ना. म्हणजे वाल्या कोळी जाता येता रस्त्यावरच्या लोकांना लुटायचं. नारद आले आणि म्हणाले, अरे बाबा तू लुटतोयस खरा, पण कोणासाठी? तो म्हणाला, माझ्या घरच्यांसाठी. घरचे तुझ्या पापात सहभागी होतील का? ते म्हणाला, होतील की, एवढं खायला मिळतंय, पापात सहभागी न व्हायला काय झालं?
जा जाऊन विचारून तर ये. जाऊन विचारून आला. घरचे म्हणले आमचा काय संबंध, आम्हाला खाऊ घालणे ही तुझी जबाबदारी आहे, त्यामुळे तू कसा आणतोयस याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. त्यामुळे तू आणलेल्या अन्नामध्ये, संपत्तीमध्ये आम्ही वाटेकरी होऊ, तुझ्या पापात वाटेकरी होणार नाही. हा येतो म्हणतो पाप तर माझ्या एकट्याच्या बोकांडी येत आहे. मग काय करायला पाहिजे, भल्या देवाचं नामस्मरण कर, तुझी पापमुक्त होशील. भल्या बसतो हो देवाचं नामस्मरण करत, सुरू करतो. रामराम म्हणता येत नाही, मरामरा म्हणता येतं. मरामरापासून सुरू होतं, मरामराचं रामराम होऊ लागतं आणि रामनामामध्ये इतका तल्लीन होऊन जातो की आपल्या अंगावर मुंग्याचं वारूळ चढतंय हेही तिच्या लक्षात राहत नाही. आणि बघता 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 हिंस्त्र दरोडेखोर वाल्मिकी होतो आणि वाल्मिकीचा महर्षी वाल्मिकी होतो. महर्षी वाल्मिकी होतो. अनन्य भावाने माझी भक्ती करणारा दुराचारी व्यक्ती जरी असेल तरीही त्याला साधू म्हणावा. झाला की नाही ऋषी, झाला की नाही. रावण उत्तम भक्त होता हो, इतका भक्त होता की त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवानी त्याला आत्मलिंग अर्पण केलं होतं. ते घेऊन जा म्हणलं तो. इतका म्हणजे दुराचारी जरी असेल तरी त्याच्या भक्तीने ज्याने देवाला जिंकून घेत होतं. देवाला जिंकून घेण्यासाठी भक्ती हा विषय खूप आवश्यक आहे आणि भक्तीनेच माणूस बदलत असतो. लक्षात ठेवा, भक्तीमुळेच माणूस बदलत असतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो, हे तुमच्या विषय अजून लक्षात येईल. देवाला कसा आवडतो, साधू कसा होत असतो. एक गाव असतं, छोटंसं गाव. त्या गावामध्ये देवाला मानणारा एक आस्तिक माणूस असतो आणि हा आस्तिक माणूस श्रद्धेनं निष्ठेनं देवाची पूजा करत असतो. गावाबाहेरच्या शिवमंदिरात जावं, संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला देवाची पूजा करावी, देवाची पूजा करून तिथे फुलं वगैरे व्हावीत आणि छान दीप लावावा, प्रार्थना करावी, धूप दीप लावून तिथून निघून यावं. हे त्या आस्तिक माणसाचं काम. त्याची देवावर प्रचंड श्रद्धा. त्याच गावामध्ये एक नास्तिक सुद्धा असतो ज्याचा देवावर प्रचंड राग. देव म्हटलं की त्याच्या डोक्यात तिडीक जायची. आपल्याकडे लोक आहेत ना देव म्हटलं तिडीक जाणारे. आणि हा श्रद्धेनं निष्ठेनं त्या माणसानं लावलेला दिवा विझवायला जायचा. बघू माझं देव काय करतंय म्हणून. काही दिवस, काही महिने, काही वर्ष, रोज हा क्रम चालू. आस्तिकानं जाऊन पूजा करावी, दिवा लावावा, नास्तिकानं जाऊन देव माझं काय वाकडं करतोय म्हणून दिवा विझवून यावा. 10-12 वर्ष हे चाललं. 10-12 वर्ष कोणीच खंड पडायला तयार नाही. 10-12 वर्षानंतर त्या गावामध्ये एक दिवस प्रचंड पाऊस येऊ लागला आणि त्या पावसात वादळी वारं, बाहेरच्या बाहेर पडणं अवघड, काय पाय ठेवता येत नाही अशी स्थिती. हे रोज पूजा करणाऱ्या माणसाचं वय झालं होतं. यानं विचार केला, अहो बाहेर पण जाता येत नाहीये, आज मी बाहेर पडणं शक्य नाही, मला देवाचा दिवा लावता येणार नाही. त्यांना हात जोडले, म्हणाले महादेवा शिवा क्षमा कर मला, मी नाही आज तुझ्या दरबारात येऊ शकत नाही तुझी सेवा करू शकत, कारण हा पाऊस काळासारखा कोसळतोय रे, मला बाहेरच पडता येत नाही, वय झालंय, वृद्ध झालोय, त्यामुळे आजच्या दिवस इथूनच तुझा दिवा लावतोय. महादेवाने कदाचित तथास्तु म्हटलं असेल. पण हे जे नास्तिक होता ना, ज्याला सवय होती दिवा विझवून यायची, हे उठला आपला संध्याकाळच्या वेळेला भर पावसात, रप 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 पडणाऱ्या पावसात, अंधाराच्या वेळी शिवमंदिरात गेला, भेत्त अंधार बघितला आणि म्हणला अरे आज दिवाच लावला नाही, विझवू काय, जाऊ दे म्हणला. देव माझा तेव्हा वाकडं करू शकला नाही, आत्ता काय वाकडं करू शकणार आहे. माघारी फिरायचा अवकाश गाभारा प्रकाशानं भरून गेला आणि म्हणाले बेटा थांब. ते म्हणला कोण आहे, ते म्हणला कोण आहे, मी महादेव या मंदिराचा मालक. म्हणलं कसं काय, माझी आठवण का आज, मी तुझ्या निष्ठेवर प्रसन्न झालोय. अरे 12 वर्ष ज्यानं निष्ठेनं दिवा लावला त्याला आज पावसात यावं वाटलं नाही, तू मात्र माझा दिवा विझवायला पावसात आलास, मी तुझ्या निष्ठेवर प्रसन्न झालोय म्हणलं माझं. बघा निष्ठा कशी आहे, अनन्य भावाने, पाऊस असो नसो येणार आणि विझवणार. त्यालाही कळलं देव आहे,
त्यालाही समजली देवाचं अस्तित्व. तशी आमची श्रद्धा, आमची निष्ठा ही सातत्यपूर्ण असली पाहिजे. आणि तशी असली की वाईटाला सुद्धा चांगलं करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, असं अर्जुनाला भगवंत सांगतायत. अर्जुना, तू तुझं काम करत राहा रे, सगळ्या गोष्टी मी तुला देईन. नमस्कार.